गुड मॉर्निंग गाईज. तर आज सकाळ सकाळ खाऊन लोळून सुस्तवलेलं अंग जरा वॉकिंग करून मोकळं केलं आणि नंतर चिमणी कुल्फ्याला थोडंसं झोका देऊन टरकवलं. सकाळ सकाळ ढेरकं मोकळं झाल्यामुळे आम्ही सगळ्यांनी पहिला नाश्त्यावर ताव मारला आणि नंतर थोडंसं स्विमिंग एन्जॉय करून चेकआउट केलं. आज जायचं होतं घरी, त्यामुळे बंटीची आणि आमची माशाची शॉपिंग होती. जाता जाता सगळ्या प्रकारचे मासे चेक केले व तिथल्या बाजारातनं सगळे आवडते मासे आम्ही चॉईस केले आणि त्यांच्याकडून साफ वगैरे करून बंटी शेटने एक मस्तपैकी आईस बॉक्स आणला आणि त्यामध्ये सगळे साफ केलेले मासे व्यवस्थित लोड केले आणि एखाद्या डायमंड बॉक्स प्रमाणे त्याला एकदम सुखरूप गाडीमध्ये नेऊन ठेवले. बघा आता ही CNG ची लाईन, म्हणून मला CNG गाडी आवडत नाही. तिथून पुढे आम्ही गेलो, कोकणात गेलो आणि आंबे घेतले नाही असं होणार का? बंटी शेटने आणि देविका मॅडमनी व्यवस्थित पारखून आंब्याच्या 2 पेट्या घेतल्या आणि त्या गाडीमध्ये लोड केल्या. इथून पुढे खरा ट्विस्ट आला मित्रांनो. आम्ही यावेळेस नवीन बीचला गेलो होतो, त्यामुळे यांचा अचानक मला फोर्स चालू झाला की आपल्या नेहमीच्या मुरुड बीचवर जायचं आणि अचानक आमचा एक दिवस वाढला आणि प्लॅनमध्ये बदल झाला. त्यामुळे सगळे आनंदी झाले. मग काय, गाडीचा टर्न मारला आणि मुरुड बीच गाठला. मावशीला प्रॉन्स घ्यायला लावले होते. आम्ही पार्सल घेतलेल्या सगळ्या माशांमधले बर्फाचे झालेले पाणी ओतले मावशीच्या ताब्यात दिले. डोकं गरम झाल्यामुळे थोडंसं सगळ्यांनी थंड गोळे आणि सोडे घेतले आणि आपल्या नेहमीच्या हॉटेलवर गेलो. नशिबाने तिथं आमच्या नेहमीच्या रूम्सही भेटल्या आणि सगळे आनंदी झाले. मावशीचं जेवणही अर्ध्या तासात वेळेवर तयार झालं. रेग्युलर बीच आणि अस्सल कोळी लोकांच्या हातचं जेवण आणि असं वाकडं तिकडं होऊन नाचणं, याच्यासारखा कोकणातला दुसरा आनंद काहीच नाही. आमचं हॉटेल एकदम बीचच्या कडेलाच होतं, त्यामुळे आम्ही बीचवर जाऊन मस्तपैकी स्पा आणि स्क्रबिंग केली. मागील 3 दिवसात आम्ही समुद्रात भिजलोच नव्हतो. इथे तब्बल 2 तास आम्ही समुद्रात भिजलो आणि मावशीची भांडी द्यायला गेलो. तिकडनं परत जेवण आणलं, जेवण समुद्रकिनारी केलं मित्रांनो. आता भेटू उद्या.